ऑक्टोबरमध्ये या 5 राशी होतील मालामाल. झटक्यात गेलेला पैसा परत येईल. आनंद होईल दुप्पट. ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या संक्रमणाने वेळोवेळी शुभ राजयोगाची निर्मिती होते. सध्या शनी वक्री होऊन उलटी चाल चालतायत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रह सर्वात हळूवार गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळे शनीचा प्रभाव हा सर्वात दीर्घ काळापर्यंत राहतो. शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शनीचं स्थान फार महत्त्वाचं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या संक्रमणाने वेळोवेळी शुभ राजयोगाची निर्मिती होते. सध्या शनी वक्री होऊन उलटी चाल चालतायत. शनी 30 जून 2024 रोजी वक्री अवस्थेत होते आणि 15 नोव्हेंबर 2024 रोजी शनी मार्गी होणार आहे. शनीच्या शेष राजयोगामुळे 5 राशीवर काय परिणाम होणार आहे, या राशी कोणत्या ते जाणून नक्कीच घेऊया. पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा शेष राजयोग फार चांगला असणार आहे. या काळात तुमच्या व्यापारात चांगली वाढ होईल. तसेच नोकरीत तुमची पदोन्नती होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला चांगला लाभ होईल. तसेच तुमच्या कौटुंबिक सुखात आनंद दरवळेल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. दुसरी राशी आहे ती कर्क राशी. शेष राजयोगाचा कर्क राशीच्या लोकांच्या जीवनावर चांगला सकारात्मक परिणाम दिसून येईल. तुमच्या व्यवसायात चांगली स्थिरता दिसून येईल. उत्पन्नात चांगली वाढ झालेली असेल. अनेक दिवसापासून रखडलेली तुमची कामे वेळेत पूर्ण होतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. पुढील राशी तुळ राशी. शेष राजयोगामुळे तुळ राशीचे चांगले दिवस सुरू होतील. तुमच्या व्यवसायात तुमचं संतुलन कायम असेल. उत्पन्नाचे अनेक नवीन स्तोत्र तुमच्यासमोर खुले होतील. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही बाहेर यात्रेला फिरायला जाऊ शकता. पुढील राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सहवास लाभेल. तसेच तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. पुढील राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला दिवसेंदिवस वाढ झालेली दिसेल. तसेच उत्पन्नात चांगली वाढ होईल. नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील. फक्त बाहेरचे पदार्थ खाऊ नका. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.